राम सलामीची जोडी पाहायला मिळते, तर गोलंदाज ट्रॅक मधून मात्र पाहायला मिळतोय अर्थातच रोहन पाटील. मॅचला होते सुरुवात, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल रोहनचा, पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. बॉल पाठीमागे चाललाय. फायनल एक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून चांगली फिल्डिंग तिथे होत असताना मात्र पाहायला मिळते आणि पहिल्या बॉलवरती मात्र सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने खातं अकाउंट श्री गणेश होत असताना मात्र टीम क्रांतीभूमी बिळाशी संघ पहिल्या बॉलवरती मात्र सिंगल आला. बॅटिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. स्विंग अँड मिस होतोय. बीट करून बॉल पाठीमागे चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आलेली, परंतु त्यानंतरचा हा बॉल अगदी वळण घेणारा हा चेंडू मात्र जरूर पाहायला मिळाला. फिल्डिंग करण्यासाठी मोठ्या फटक्यासाठी आखूट टप्प्याचा बॉल होता. अगदी त्याला दिशा दिली आहे. बॉलला पाठवले अगदी डीमार्टच्या दिशेने. बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय. एक हाय अँड हँडसम षटकार. हा ऍक्शन रिप्ले एमटीसीच्या माध्यमातून मनगटाचा वापर केलाय. अगदी ताकद वापरली आहे आणि ताकदीवरती खेळलेला हा फटका मात्र पाहायला मिळतोय. ओहो, खेचून काढलाय. आणखीन एक बिग ब्लास्ट राम सावंत यांच्या पॅट मधून. सलगचा दुसरा आलाय. युजिट सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. 6 धावांसाठी डाऊन टी ग्राउंड फेकून दिलाय. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा एमटीसीच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना आणखीन एक लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हवेत आहे. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय आणि तिथे 2 धावा. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न, फसवण्याचा प्रयत्न जरूर झाला गेला, परंतु त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर कमबॅक करून देत असताना मात्र गोलंदाज रोहन पाटील 15 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिमचा बॉल पहिल्या षटकातला. लॉफ केलाय, ऑन साइडला पुल केलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग तिथे, चांगला स्टॉप केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि तिथे 2 धावा. मागील मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं तर बिळाशी संघाने मात्र थोडीशी चर्चा जर केली ना तर संतोष बॅकफुटला होते, परंतु आता राम सावंत चांगल्या प्लॅटफॉर्मवरती गाडी आले. 5 चेंडू त्यांनी आतापर्यंत फेस केले. 16 धावांवरती खेळतोय. टीमची धावसंख्या जर पाहायला गेली तर आता 17 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम क्रांती बिळाशी संघ करतोय आणि तेच करावं लागेल. प्रोजेक्ट स्कोर 70 ते 68 धावांचा मात्र पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आल्याला मात्र आक्रमण केलंय. आओ स्वॅग से करेंगे. षटकाराने स्वागत आणि स्वप्नीलचं स्वागत केलंय षटकाराने संतोष यांनी. शॉर्ट बॉल होता. पुल केलाय. शॉर्टम पुल होतोय सक्सेसफुल. 6 धावा. 23 धावा. 23. खोलवर टप्प्याचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉल अडला जातोय. तिथे 2 धावा घेण्यामध्ये नक्कीच यश येते दोन्ही बॅटरला. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. 25. स्वप्नील पाटील दुसरं षटक हाताळतोय. आणखीन एक चांगला बॉल शरीराचा वेध घेतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे जरूर पाहायला मिळाला, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्यामध्ये चांगली रणनीती दाखवली संतोष यांच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट झाली. आता रामकडे स्ट्राईक असेल. टीमची धावसंख्या 26. 1.3 चा खेळ इथे समाप्त होत असताना आणखीन एक चांगला बॉल बीट करून पाठीमागे चाललाय.
जबरदस्त गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अगदी रोहनच्या माध्यमातून मागडं षटक राहिलं, परंतु दुसरं षटक अगदी चांगलं टाकत असताना स्वप्नील पाटील ऑन ड्राईव्हचा प्रयत्न जरूर झालाय. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल 27 या धावसंख्येवरती. 27. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. शॉर्ट बॉल होता, हुक केलाय बॉलला आणि धावा तिथे बुक केल्यात. 6 षटकार. हा ऍक्शन रिप्ले. चांगला बॉल पिक केला, रीड केलं गोलंदाजाला आणि त्यानंतर मात्र हा फटका सजवला. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटक इथे समाप्त झाले. टीमची धावसंख्या 3-3 33 33 धावा. आक्रमक भूमिका दोन्ही बॅटर बजावत आहेत. 7 चेंडू 17 धावांवरती राम सावंत खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला संतोष फरीट 5 चेंडू आतापर्यंत फेस केले, 16 धावांवरती खेळतोय. चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आणि तिसरं षटक साहिल घेऊन आलाय. हो, बॅटला ब्रश झालाय. बॉल पाठीमागे चालत असताना अगदी रनआउटची संधी होती, परंतु वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वेगाने धाव कंप्लीट झाली आहे. पुढे येऊन शफल झाले जरूर आणि शफल होऊन अगदी जागा बनवली, रूम बनवलाय, बॉलला पाठवून दिलाय अगदी लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. शफल झाले, 2 पावलं पुढे आल्या, धाडलं आणि त्यानंतर मात्र फटका लगावलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून मात्र बॉलला पाठवून दिलाय षटकारासाठी. ऑन साइडला वळवलाय यावेळेस. मिड विकेटचं क्षेत्ररक्षण वेगाने येतोय, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू झाला, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होत असताना पाहायला मिळतोय आणि 2 धावा अगदी जलद गतीने कंप्लीट झाल्यात. .42 42 धावा. मोठ्या फटक्यासाठी गेले होते, टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. शरीराचा वेध घेतोय हा बॉल. 42 धावांवरती धाव फलक आपण बघतोय. क्रांतीभूमी बिळाशी संघ, दुसऱ्या बाजूला श्री शंभू वाकेश्वर वाकुर्डे खुर्द. टॉस जिंकल्यानंतर बिळाशी संघाने बॅटिंगचा निर्णय, अगदी चांगला निर्णय म्हणावा लागेल आतापर्यंत. खुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, कमबॅक केलंय. डायरेक्ट हिट झाला असताना तर यस्टनवरती धडकला असतं तर रानोची संधी प्राप्त झाली असती, परंतु अगदी जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा घेण्यामध्ये आणखीन यश येत असताना आणि इथे बघा काय चपळाई दाखवली आहे. 1 धाव होती तिथे आणखीन 2 धावा. नजर हटी दुर्घटना घटी, तशा 2 धावा अगदी चपळाई दाखवली संतोष यांनी आणि टोटल 3 धावा या बॉल वरती आल्यात. 45 45. ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि चुकी होते क्षेत्ररक्षकाकडनं. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न पडतायत कमी आणि इथे मिळते 4 धावांची हमी. चौकार. जागेवरून खेळलेला हा फटका, ही क्षमता, ही ताकद आहे रामची. .49 49 धावा. 3 षटक समाप्त झालेत. 49 धावा. आता अंतिमचं महत्वाचं षटक मात्र हाताळण्यासाठी योगेशला बोलवलंय.
योगेश जाधव, कारण अंतिमच्या षटकामध्ये धावा रोखायच्या आहेत. विकेट येणं कुठेतरी महत्वाचं असेल, कारण सलामीची जोडी तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 9 चेंडू 27 धावांवरती संतोष खेळतायत. 9 चेंडू 22 धावांवरती राम सावंत खेळतायत. परंतु अंतिमचं षटक योगेशकडे दिलंय. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव सन्मान्य आदरणीय पैलवान अंकुश जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहायला गेलं तर अंपायर व्हाईट +1 आहे. 2 व्हाईट +2 टोटल 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. पुन्हा एकदा खराब दिशा, खराब लाईन, दिशेपासून थोडासा भरकटच चाललाय. अचूक टप्पा हाताळावा लागेल. थोडासा दबाव मात्र जरूर पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. परंतु अंतिमचं षटक थोडस चांगलं टाकावं लागेल. ओहो, इथे असे चेंडू तुम्ही टाकल्यानंतर अगदी जाळ्यामध्ये अडकवलाय. शॉर्ट बॉल होता, गती काढून घेतली. पहिले 2 बॉल अगदी खराब पाहायला मिळाले. हा बॉल योग्य टप्प्यावरती हाताळलाय आणि अगदी फाईन लेग रिजन मध्ये आपण जर पाहायला गेलं तर डीप मध्ये चांगले कॅच तिथे पकडले आणि एक मोठा झटका टीम बिळाशी संघाला लागतोय. संतोषच्या माध्यमातून बॅक टू दी पॅव्हेलियन जावं लागतंय संतोषांना. 10 चेंडू त्यांनी फेस केले, 27 धावा त्यांनी कुठल्या, परंतु हा फटका थोडासा अपुरा राहिला. हिट नंबर 3 मध्ये बाजीराव आलाय. अंतिमचं षटक आहे. बाजीराव माने पाहावं लागेल येणाऱ्या बॉल वरती 53 झालेत. लॉस ऑफ दी 1 विकेट. 3.1 चा खेळ झाला. अजूनही 5 बॉल अंतिमच्या षटकातले बाकी आहेत. जिथे आपण पाहायला गेलं तर योगेश जाधवने पहिले 2 बॉल दिशेपासून थोडसे भरकटले होते, परंतु या बॉलवरती चांगला टप्पा हाताळला आणि संतोषांना जाळ्यामध्ये अडकवलं. डावकुरा हाताचा बॅटर बाजीराव माने. ओहो, इथे मिस टायमिंग स्ट्रोक खेळून बसलेत. 1 2 3 4 क्षेत्ररक्षक आले आणि अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन अगदी योगेशने कॅच पकडलाय. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना मात्र आणि बाजीरावने संतोषला सांगितलं असेल, तू चल मैं आया, मलाही जास्त काही करता आलं नाहीये. परंतु जजमेंट पहा, हे जजमेंट योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सडपातळ बांधा आणि अमर आलाय नवीन बॅटर पुन्हा एकदा. परंतु योगेश काय गोलंदाजी राहिली. कमबॅक कसं करावं तर हे असं करावं हे त्याने दाखवून दिलंय. ऑन साइडला वळवलाय. ओहो माय गॉड, ओ माय गॉड, मुंबईच्या भाषेत बल काढला. साहिल पाटील होता डीप मध्ये. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट अ कॅच. एका पायावरती तोल सांभाळत एका हातामध्ये अप्रतिम आणि एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. हॅट्रिक झाली आहे योगेश जाधव. दुसरी हॅट्रिक या लीग मधली, दुसरी हॅट्रिक. कोण? योगेश नाठवडे गावचा सुपुत्र. ओहो बॅटला ब्रश झाला. ओहो माय गॉड. आणि कालचंच प्रत्युत्तर पुन्हा एकदा आज पाहायला मिळालं, जिथे 4 विकेट एकाच षटकामध्ये घेतल्या गेल्या आणि तेच प्रत्युत्तर पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. योगेश जाधवने करून दाखवलं. विकेट किपरचं देखील कौतुक झालं पाहिजे. आजच्या दिवसामध्ये ही रील भरपूर व्हायरल होईल. आणि विकेट किपर होते रोहन पाटील. काय झेल पकडलाय, अप्रतिम झेल. बॉल पडू दिला नाहीये. थोडस जजमेंट पहा, साइड अँगल अगदी पाहू शकता.
स्वतःचा तोल सांभाळलाय परंतु बॉलला मात्र सोडला नाहीये त्यांनी. आणि एमटीसी लाईव्हचं कौतुक करावं लागेल. काय रिप्लाय दाखवलाय, अप्रतिम रिप्लाय, जबरदस्त जबरदस्त. बघा पूर्णपणे लोळलाय, अगदी माती अंगाला लावली आहे परंतु कॅच सोडला नाहीये. अप्रतिम, काय कमबॅक. मोठ्या फटक्यासाठी गेले होते, बीट करून पाठीमागे चाललाय. जबरदस्त गोलंदाजी योगेश जाधवच्या माध्यमातून. पहिले 2 बॉल खराब हाताळले परंतु अगदी शेवटचे जे बॉल पाहायला मिळत आहेत ना, अप्रतिम. हो, मोठ्या फटक्यासाठी गेलाय आणि मोठा फटका आलाय. शेवटच्या बॉल वरती मात्र षटकार लगावलाय. जबरदस्त फटका खेळलाय आणि टार्गेट सेट केलंय. क्रांतीभूमी बिळाशी संघाने षटकार ठोकून 59 धावा झाल्यात. लक्ष असेल 60 धावांचं. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये श्री शंभू वाकेश्वर वाकुर्डे खुर्द संघाला करायचे 24 चेंडू 60 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात. एका बाजूला शिवरुद्र फायटर्स धामवडे तर दुसऱ्या बाजूला श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. कॅप्टन यायचंय, इनिंग ब्रेक झाली आणि टॉस आपण घेऊयात. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव सन्माननीय आदरणीय अंकुशदादा पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊयात. एका बाजूला शिवरुद्र फायटर्स धामवडे तर दुसऱ्या बाजूला श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. कॅप्टन आपल्याला विनंती करेन की आपण यायचं आहे कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे आणि सेकंड इनिंगला लगेच सुरुवात करायची आहे. खेळाडूंना देखील विनंती असेल आपण चला. क्रांतीभूमी बिळाशी संघ, चला क्रांतीभूमी बिळाशी संघ टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घ्या. दहा संघ आणि 10 संघ मालक आणि 10 संघांचा हा रणसंग्राम आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि हे चषक आपण पाहतोय ही सर्व मान्यवर मंडळी, डगआउट्स दाखवला जातोय आणि चमचमत्या ट्रॉफ्याज देखील पाहायला मिळत आहेत जिथे आपण मुख्य व्यासपीठावरती बघतोय. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय, चतुर्थ क्रमांक आणि उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजासाठी गदा, ही मानाची गदा. त्याचबरोबर सायकल देखील पाहायला मिळते. आणि आज महत्वाचं म्हणजे 12व्या खेळाडूसाठी देखील ट्रॉफी आहे. या स्पर्धेचं खास आकर्षण राहिलंय. 12व्या खेळाडूसाठी देखील चषक आहे. आयोजन कसं असावं ते आज स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण कालच्या दिवसापासून आपण जर पाहायला गेलं तर या स्पर्धेला सुरुवात झाली मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. 10 संघांचा रणसंग्राम आपण कालच्या दिवसामध्ये अनुभवला. आजचा अंतिम दिवस, प्रगल्भाचं व्यासपीठ, मान्यवरांची उपस्थिती, समसमत्या ट्रॉफ्याज आपण पाहतोय. एमटीसीच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडा स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. संपूर्ण मॅनेजमेंट सिस्टम. टॉस जिंकलाय श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघाने आणि टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय ते म्हणजे शिवरुद्र फायटर्स संघाला, धामवडे संघाला बॅटिंगसाठी. चला मॅचला करूया सुरुवात. जाऊया सेकंड इनिंगकडे. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये जाऊया. लक्ष 24 चेंडू 60 धावांचं. कशा पद्धतीने श्री शंभो वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द पूर्ण करतोय हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळते. सेकंड एंडला मात्र बॅटर पाहायला मिळतोय भूषण पाटील आणि स्वप्नील पाटील. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पहिलं षटक कुलदीप आलेत, एक लेजंड खेळाडू. ओव्हर पिच होता, थोडासा पुढे ठेवलाय, खोदून काढलाय, एकच धाव. मला सगळे बोलले लेजंड लेजंड लेजंड. पहिल्या मॅचला त्यांनी ओव्हर टाकली ना. मला बोलले
ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक संतोष येत आहेत. बॅकअप नव्हतं, बॅकअप नाहीये. बॉल निघून चाललाय. AK-47 बाहेर काढली आहे. डिशोम चौकार. अगदी वेगाने बॉल निघून चाललाय बघा. रोखू शकले नाहीयेत, रोखू शकले नाही. दोन क्षेत्ररक्षक आले आणि अगदी बॉलने गुलीगत धोका दिलाय आणि त्यानंतर मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हो, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रा एफर्ट्स देणारा हा षटकार मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 11 धावा. एकावर एक 11 धावा. फुल टॉस बॉल. गिली गिली गप्पा, खुश हुई रंबा, बीच में आया खंबा, पर बॉल जाएगी ये लंबा लंबा. छक्का. षटकार. फुल टॉस. फुल टॉसला माफी नाहीये भाऊ. फुल टोल वसूल केलाय 6 धावांचा. षटकार आलाय. जबरदस्त कमबॅक करावं लागेल कुलदीपला. ओ, बॅटला ब्रेक झालाय. कॅच होणं महत्वाचं होतं. संधी क्रिएट केली होती आणि त्यानंतर मात्र कुलदीपने डोक्याला हात लावलाय की काय घडलंय. विकेट कीपरने चुकी केली आहे. ओ, टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक समाप्त झाले आणि पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवरती. आता समीकरण बघू शकता. 18 चेंडू 43 धाबांचं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. येणारे 18 बॉल आणि 43 धाबा श्री शंभो वाकेश्वर स्पोर्ट्स या संघाला मात्र करायचे आहेत. 18 चेंडू 43 ची गरज आहे. मॅच चुरशीशी मात्र पाहायला मिळते कारण इथून सर्व मॅचेस या कुशल असतील. तोडीस तोड प्रत्येक जण उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि तेच पाहावं लागेल. या मॅच मध्ये देखील काय घडेल काय बिघडेल आणि त्यासाठी मात्र दुसरं षटक प्रियांक पायमल आलेत. पण तो स्ट्रायकनेडला मात्र भूषण, तो संघाचा भूषण आहे. एक बॉल त्याने फेस केलाय. एक धाव त्याच्या खात्यामध्ये देखील आहे. स्ट्राईकला सध्या तो पाहायला मिळतोय. ओहो, काय बॉल डिलिव्हरी केली आहे. जबरदस्त लोअर फुल टॉस बॉल होता. थोडासा टप्पा पुढे ठेवला होता. फ्लिप करण्याचा प्रयत्न भूषणचा जरूर पाहायला मिळाला परंतु चांगली गोलंदाजी. सतरा धावा धावफलकावरती लागल्यात. 43 धावांची अजूनही गरज आहे. मोठ्या फटक्यासाठी गेलेत समोरच्या दिशेला. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय डाऊन दी ग्राउंड. अगदी खाडीमध्ये बॉल षटकारासाठी. काय जबरदस्त जागेवरून खेळलेला. ताकद आहे, नजाकत देखील पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. आणखीन एक समोरच्या दिशेला अगदी आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा मात्र चौकार मात्र पाहायला मिळाला. आक्रमक भूमिका. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर बाहेर काढलाय परंतु आता एलिवेशन कमी मिळालंय. चाय पीने का म्हणता, मिठाई खाने का म्हणता, पर वहा एलिवेशन कमता, एलिवेशन कमता. व्हाट अ कॅच. तू षटकार ठोकू शकतो तर मी विकेट देखील मिळवू शकतो हे मात्र दाखवून दिलंय. कमबॅक केलंय, कमबॅक केलंय प्रियांक पायमलने.
27-1 सध्याचा स्कोर आपण बघतोय, जिथे मात्र सलामीची जोडी फोडण्यामध्ये प्रियांकला यश आलंय आणि तेच करायचं होतं आणि त्यासाठी मात्र षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी त्याला बोलवलंय. त्याला माहिती आहे कारण 2 बॉल खराब टाकल्यानंतर मात्र तिसरा चेंडू चौथा चेंडू मला कसा टाकायचा आहे. भरपूर रेकॉर्ड आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. इनिंग नंबर 3 मध्ये योगेश दाखल झालाय. योगेशसाठी हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय, बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. योगेशकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु प्रियांका आहे एक मोठं आव्हान त्याच्या समोर देखील. आता येणारे 13 चेंडू 33 ची गरज आहे. ऑन साइडला वळवलाय, डीप मधून फिल्डर वेगाने येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील याही बॉलवरती कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा आल्यात शेवटच्या बॉलवरती. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त झालेत. 29-1 श्री शंभू वाकेश्वर वाकुर्डे खुर्द संघाचा स्कोर आपण बघतोय. येणारे 12 बॉल 31 ची गरज आहे. मिडल ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल, कारण 12-31 समीकरण आहे. पाहावं लागेल तिसरं षटक कोणाकडे दिलं जात आहे. आणि तिसऱ्या षटकासाठी अमर आलाय. 12 चेंडू 31 धाबा करायचे आहेत, जिथे मात्र स्ट्राईक एंडला आता भूषण आहे ना, स्वप्नील. ओहो, इथे काय घडलंय क्षेत्ररक्षकाला समजलंच नाही. बॉल कधी आला आणि कधी निघून गेला. ही ताकद आहे स्वप्नीलची. मागच्या पायावरती तोल सांभाळत फटका खेचला गेलाय. वेगाने बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हरला मात्र खेचून काढलाय. ढगाळ वातावरण मात्र जरूर झालंय. पाऊस तर थांबलाय, परंतु धावांचा पाऊस मात्र मैदानाच्या आतमध्ये पडत असताना मात्र पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट बॉल आलाय. 10 बॉल आता 27 करायचे आहेत. 10-27 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जिथे पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यासाठी मात्र प्रयत्न स्वप्नीलचा जरूर सुरू आहे, परंतु समोर अमर आहे. मोठ्या फटक्यासाठी गेलेत, बॉल हवेत आहे. संतोष आहे आणि संतोषच्या डोक्यावरून दस्तक पे मस्तक देत बॉल सीमारेषीच्या बाहेर आणखीन एक येतोय. बिग ब्लास्ट स्वप्नीलच्या बॅटमधून. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. शांत संयमी खेळाडू स्वप्नील. 9 चेंडू आता 21. लॉफ केले बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा एफर्ट, एक्स्ट्रा पॉवर जनरेट केली आहे स्वप्नीलने. स्वप्नील पाटील, सबसे कातिल स्वप्नील पाटील रंगात आणि ढंगात येत असताना मात्र पाहायला मिळतोय. पाटील आला की फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. आव देखा ना थाव, मला हवी आहे संघासाठी धाव, खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव. फुल टोल वसूल केलाय. सलगचा तिसरा ठोकलाय. हॅट्रिक षटकार. वॉट अ मॅच. कुठे होती मॅच, कुठे नेऊन ठेवली आहे मॅच. 7 चेंडू 9. हो, चांगला बॉल, चांगला बॉल. आणि त्यानंतर मात्र कॉट बिहाइंड द विकेट. बॅटला हलकासा ब्रश झालाय आणि
जी विकेट हवी होती. लगा 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 440 वोल्टचा धक्का लागतोय. स्वप्नील जातोय माघारी. मॅच अजूनही ऑन आहे. 6 चेंडू 9 करायचे आहेत. महत्वाचं जबाबदारीचं षटक मात्र कोणाकडे दिलं जाईल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. कुठेही जाऊ नका. नक्कीच जोडून राहा. स्वराज्य वारणा मोरणा रबरवाल मान्सून ब्लास्ट 2025 साठी. मी मगाशीच म्हटलं होतं की प्रत्येक मॅचेस या चुरशीच्या पाहायला मिळतील. थोडीच तोड उत्तर पाहायला मिळेल. नवीन बॅटर इनॅट नंबर 4 मध्ये दाखल झालाय. रोहन आलाय. 6 चेंडू 9 ची गरज आणि अंतिमचा षटक. दत्ता आलाय. ओहो पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. ओ माय गॉड. शेवटच्या मोमेंटला येऊन अशा चुका तुम्ही करू शकत नाहीयेत. कॅच झाले ड्रॉप. अंपायर एक मिनिट. रन घेतल्यात का आता? 2 धाबा. यस थँक्यू. 5 चेंडू 7 करायचे आहेत. फुल टॉस बॉल. चुका चुका आणि चुका. चुकीला माफी नाहीये. फुल टॉस बॉल होता. योगेश जाधवने फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल केलाय. आणि पावसाची झाली आहे सुरुवात. ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं, सौजन्य करण्यात राजेंद्र सकपाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. बॉल पाठीमागे चाललाय आणि विजयाची धाव. लॉंग स्टॉपला बॉल धडकलाय आणि हा चौकार आलाय आणि विजयाचा चौकार मात्र पाहायला मिळतोय. आणि या मॅच मध्ये दबदबा पाहायला मिळाला अर्थातच श्री शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द संघाचा. आणि कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने मात्र स्वप्नीलची बॅटिंग राहिली. त्याचबरोबर आनंदजी सकपाळ साहेब हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आणि